लग्नाच्या पहिल्या किती मोठ्या मोठ्या गोष्टी माले त्यासाठी सांग माले त्यासाठी कसा करेल ना आता का चपातो तुमचा टायटा खुश बापरे बायको कशी टायटा खुश म्हणते पण मी म्हणतो माझा कुठे खुश झाला सांग बरं. तुमचा तो बदला होतो आधी माझा काय बदलू मी तुमचा तो धंदा बदला आधी धंदा बदलू पण मला सांग माझ्या धंद्याला असं झाला तरी काय म्हणतो मला नाही आवडत तुमचा तो धंदा. अच्छा म्हणजे आता तुले माझा धंदा नाही आवडत म्हणून तू धंदा बदलू म्हणते एका दिवस माले समजा जर तुले मीच नाही आवडलो तर मग मला बदलवशील का तू. जर तुम्ही माझं ऐकत नसाल तर मी चालली मी माहेरी म्हणे माहेरी जाते भाऊ आजपर्यंत 100 वेळा हिचा म्हणून झाला का मी चालले मी माहेरी पण एक दिवस जरी हिचा घराच्या बाहेर पाणी निघत असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बाहेर जावं. नाही पण हे बघ माले ह्या लोकांना माझा धंदा आवडते तुले का आवडत ते लोकांनी त्यांचं सांगू नका मला. पाय होते नाही म्हणावं बरं हे लोक आपलं ग्राहक आहेत पण ग्राहक म्हणजे भगवान आणि म्हणून या ग्राहकासाठी मी 2 चड्ड्यावर एक पण तुमचं चट्टी हो आता उलटा करतो 2 चड्ड्यावर एक पण फ्री देतो. आता तुम्हाला कमी माझं कपाट सांगू तुम्हाला माहिती या गावातून जाताना या गावातले लोक मला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? काय म्हणतात त्या चड्ड्याची बायको चालली तुम्हाला इथं हसायला येतं इथं माझी फजिती देतायचं का? अगं मला सांग मला काय मास्तरच्या बायकोला काय म्हणतात मास्तरी दुकानदाराच्या बायकोला काय म्हणतात दुकानदारी मग चड्डीवाल्याच्या बायकोला काय म्हणते चड्डीवाली आता मला सांग माले तूच नाही चुकत त्या गावातले लोक तरी कुठे चुकतेच म्हणतो ते मला काही ऐकायचं नाही. तुम्ही उद्यापासून घरी बसा आणि मी धंदा करतो आणि मग मला माझं नाव कसं मोठं होत नाही. हो बापा म्हणजे मी घरी बसतो आणि कुत्रे मारतो तरी चालेल. आणखी लोक मला कुत्रा आणि तुला कुत्री म्हणतील तुझ म्हणली ना घरी बसा म्हणून ते मला काही ऐकायचं नाही. तुम्ही उद्यापासून घरी बसा आणि मी धंदा करतो आणि मग बघा माझं नाव कसं मोठं होत नाही. मध्ये धंदा करतो नाव मोठं करतो साधा बाजारातून भाजीपाला आणू शकत ही बायको मी धंदा करतो एवढी अक्कल नसते ना तर 10 रुपयात 3 डाळिंब नसते. 10 रुपयात 3 डाळिंब मग का साधा 10 रुपयात 1 डाळिंब भेटत नाही 3 डाळिंब बरोबर हो त्यालाच तर अक्कल लागते ना. अक्कल करे नक्कल तोच डाळिंब जिक्कल पाहा आपली शक्कल काय बरोबर. मला सांग बरं 10 रुपयात 3 डाळिंब म्हणजे कसे भेटले तुला. मी 10 रुपये घेऊन बाजारात गेली बाजारात जाऊन मी फ्रूटवाल्याकडे गेली. त्या 10 रुपये मी त्या फ्रूटवाल्याला दिले. त्या फ्रूटवाल्याने मला 1 डाळिंब दिली. किती डाळिंब झाले 1 डाळिंब हो ना. दुसरा डाळिंब कसा मिळाला हो दुसरा डाळिंब मी चोरला. बायको भेटली बे मुले छोटी बायको बरं माले जाऊ दे चोरीच्या धंदा माझ्या कामात डाळिंब ठीक आहे डाळिंब कसा भेटला. हो दुसरा मी चोरला म्हणून दुकानदाराने मला 3रा फेकून मारला आणि तो मी झेलला. बापरे 3रा डाळिंब फेकून मारला म्हणे मी झेलला. पण माले असे छोटे धंदे बंद कर बरं. एका दिवस असा येईल कोणता दुकानदार कोणत्या दिवशी कोणता डाळिंब कोणत्या जागे मारेल का नाही समजेल नाही का असं डाळिंबाच्या कचरा फुटशील बरं तू. नाही मला वाटलं तुम्ही बाहेरचीच गाडी आता मला सांग ज्याचा धंदा खोटा त्याला खोटा म्हणणारा सांग. हे बघ माझा कसा इमानदारीचा वेळ प्रसंगी मी 100 रुपयाची चड्डी 60 रुपयाला देतो. त्याचं कारण तुला माहित आहे का नाही. मी दुपारी लोकांच्या घराच्या मागे जातो त्यांच्या तारावर त्यांच्या कुपावर वाढेल त्यांची चड्डी बंधन चोरून आणतो आणि दुसऱ्या मूल्याने विकतो. म्हणजे 100ची वस्तू 60ला जरी दिलो तरी माझा काय घाटा होत नाही. बाबा माले पण काय म्हण माले तुझ्या ना माझ्या जीवापासून लग्न झालं का नाही माझ्या जीवन कसा चड्डी पण आपला हे म्हणजे फुल्यासारखा असा बहरून आला बघ. खरंच मोठ्या मोठ्या साधू संतांचं म्हणणं आहे ना की एका प्रगत झालेल्या माणसाच्या मागे बायकोचा साथ असते म्हणून. बरोबर आहे म्हणून माझ्या